ठाण्यातील प्रसिद्ध गौरव स्वीट्स या मिठाई दुकानाबाहेरील जागेत लावलेल्या स्टॉलवर पालिकेमार्फत कारवाई करण्याची भीती दाखवून या दुकान मालकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या 2 माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटनं शुक्रवारी अटक केली आहे. न्यायालयानं या दोघांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिलेत. अक्षय करंजकर आणि सुशांत सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. सुशांत हा मानपाडा भागात तर अक्षय हा कोलबाड भागात राहतो. विरल पटेल यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरल पटेल हे गौरव स्वीट्स अँड नमकीन या दुकानाचे मालक असून त्यांच्या दुकानाच्या ठाणे शहरात सुमारे 12 शाखा आहेत. नोव्हेंबर 2025 मानपाडा येथील कॉस्मोस हेरिटेज कॉम्प्लेक्समधील दुकानात असताना अक्षय करंजकर हा त्यांच्या दुकानात आला. त्यानं स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचं सांगितलं. त्यानंतर दुकानाबाहेर स्टॉल लावल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याचं सांगून फोटो काढायला सुरुवात केली. तसंच पालिकेत तक्रार करून दुकानावर कारवाई करून देण्याची धमकी दिली. त्यानंतर महिन्याला काही रक्कम द्या, नाहीतर तक्रारी करून कारवाई करायला लावू असं सांगत खंडणीची मागणी केली. पटेल यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतरही त्याने ठाणे महापालिकेत तक्रार अर्ज करून पाठपुरावा सुरूच ठेवला. याच दरम्यान 18 फेब्रुवारी रोजी सुशांत सुर्वे यांना पटेल यांना व्हॉट्सॲप कॉल करून अक्षय करंजकर सोबत तडजोड करून देण्याचं सांगितलं. सुरुवातीला 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्या प्रकरणी पटेल यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटकडे तक्रार केली. त्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील यांच्या पथकानं शुक्रवारी वसंत विहार परिसरात सापळा रचला. याच दरम्यान दोघांनी तडजोडीअंती 2 लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य करत ते पैसे घेण्यासाठी वसंत विहार चौकात आले. त्यावेळेला पटेल यांच्याकडून 2 लाखाची खंडणी घेताना पोलिसांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.